नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करते आहे उपवास स्पेशल साबुदाण्याचे आप्पे. चला तर मग बघूया साबुदाणा बटाटा आप्पे. तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. यासाठी मी नॉर्मल वाटीनी 2 वाट्या साबुदाणा घेतला होता आणि हा चांगला मी 6-7 तास ताकात भिजत घातला होता. त्याच्यानंतर नॉर्मल वाटीनीच मी 2 वाट्या दाण्याचा कूट घेतला आहे. 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. मीठ चवीप्रमाणे. त्याच्यानंतर एका वाटीला 1 मीडियम साईज बटाटा असं माझं प्रमाण असल्यामुळे 2 वाट्यांसाठी हा 1 मोठा बटाटा मी घेतलेला आहे उकडून. 3 हिरव्या मिरच्या, हा एवढा 1 इंच आल्याचा तुकडा, लिंबू पिळण्यासाठी आणि तूप. आता आपण कृतीकडे वळूया. हे अशा मिरच्या तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता. यात आपण उपवासाचं आपलं जे तिखट असतं तेही घालू शकतो, थोडासा तिखटपणा येण्यासाठी म्हणून. या मिरची आणि आल्यामध्येच मी हे जिरे मिक्स करते आणि ह्याचा आपण जाडसर अशी भरड करून घेऊया. हे बघा, ही आपली अशी जाडसर भरड ही तयार झालेली आहे. हे बघा, हा बटाटा मी असा हाताने कुस्करून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता. जेव्हा आपण हे आप्पे किंवा साबुदाणा वडा करतो तेव्हा बटाटे हे आधी बराच वेळ आधी उकडून ठेवून द्यावे, जे की असे थंड झालेले असले पाहिजे, म्हणजे मग वड्यांना किंवा आप्प्यांना पाणी सुटत नाही. आता आपला बटाटा छान कुस्करून झालेला आहे. आता आपण साबुदाण्याकडे बघूया. साबुदाणे खूप छान मुरला आहे, पण तरी देखील हा असा साबुदाणा आहे ना, सगळं मिक्स करायच्या आधी असा चांगला असा जोर लावून असा मळून घ्यायचा. म्हणजे मग काय होतं, ते वडे पण खूप छान होतात आणि साबुदाणा हे असं जेव्हा आपण छान असं इतकं असं मळून घेतलं ना की हे सगळे दाणे फुललेले जे दाणे आहेत साबुदाण्याचे हे सगळे एकजीव होतात, थोडेसे तुटतात. त्यामुळे आप्पे करताना वडे करताना साबुदाणा फुटण्याचे चान्सेस कमी असतात. नाहीतर बघा पटकन साबुदाणा फुटतो आणि अंगावर उडतो. त्याच्यामुळे हे असं दाबून नेहमी असं छान मळून घेतलं पाहिजे. कणकीच्या पिठाचा वगैरे कसं आपण छान पोळ्या करताना मळतो त्या पद्धतीने. हे बघा, आता मी हे एवढं दाबून हे करते. तुम्हाला हे दाबलेले असे एकदम मुरवलेले सगळा जो साबुदाणा दिसतो आणि हा पहा ज्याला आपण अजून हात नाही लावला असे दाणे. त्यामुळे असा सगळा साबुदाणा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. बघा, आपण असं एकजीव करून घेतलेला आहे. समजा तुम्हाला असा हाताने जोर नसेल द्यायचा तर पावभाजी स्मॅशरने देखील तुम्ही त्याला असं दाबून असं एकजीव करू शकता. आता यात आपण जी भरड केली होती मिरची, जिरं, आल्याची ती घालूया. मीठ, बटाटा, दाण्याचा कूट सगळं एक यात आता घालायला लागू. आता या क्षणी तुम्ही बघा मिरचीच्या तिखटपणावर आणि तुमच्याकडे किती तिखट लागतं. गरज वाटली तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता, नाही तर मग लाल तिखटसुद्धा जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर ते यात घालू शकता. आता अंदाजाने मीठ, कारण आपल्याला अजून यात बटाटा पण घालायचा आहे. बटाटा घालण्याच्या आधी मीठ मिक्स करून घ्यावं,
कारण बरेचदा काय होतं, बटाटा कधी कधी मध्ये जाड असतो तर मग ते मीठ सगळीकडे मुरत नाही, एखाद्या ठिकाणी एकदम खारट लागतं. म्हणून आधी मीठ घालायचं, मग बटाटा दाण्याचा कूट घातल्यावर एकदा चव घेऊन बघायची. वाटलं गरज वाटली तर मग परत मीठ टाकता येतं. आता आपण बटाटा घालूया. आता मी यात अर्ध लिंबू पिळणार आहे. कदाचित आंबट अजून गरज वाटली तर अजून टाकता येईल, पण दही पण यात आपण लिंबाच्या ऐवजी घालू शकतो. पण मी साबुदाणाच मुळात ताकात भिजत घातलेला असल्यामुळे मी इथे अर्धच लिंबू वापरणार आहे, कारण साबुदाण्यामध्ये दह्याची चव उतरलेली असते. तुम्ही कधी पण बघा, हे वडे आप्पे करताना किंवा साबुदाण्याची खिचडी उसळ जेव्हा आपण करतो, तर जर ताकात साबुदाणा भिजत टाकला ना तर त्याची चव जास्त छान लागते. हे बघा, मी आता हा 2 वाटी नॉर्मल वाटीने दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि मी दाण्याची सालं काढलेली नाहीत. जेव्हा आपल्याला रंगाची गरज नाही आहे की पांढरा शुभ्र पाहिजे किंवा काही, तर प्रत्येक गोष्टीतलं सत्व आपल्या पोटात गेलंच पाहिजे. त्यामुळे सालंसुद्धा आपण घेतलीच पाहिजे. त्यामुळे मी दाणे थोडेसे भाजून सालासहितच मी कूट केलेलं आहे. या क्षणी तुम्ही ठरवू शकता की आपल्याला 2 वाट्या लागणार आहे की कमी पाहिजे दाण्याचा कूट. हे आपल्याला हाताच्या जेव्हा आपण पीठ हातात घेतो ना, हे मळलेलं, त्याच्यानं आपल्याला अंदाज येतो गरज आहे की नाही. मी 2ही वाट्या घेतलेलं आहे. हे पहा, आता मी लिंबू पिळते. या क्षणी तुम्ही सगळ्या गोष्टीची चव बघू शकता, तिखट, मीठ, आंबट. अशा पद्धतीचा आपला गोळा तयार व्हायला पाहिजे. आता मी आप्पे पात्र ठेवते गरम करायला. हे पहा, मी असे आपले गोळे तयार करून घेते. आप्पे आपण तिकडे तूप घालून हे आप्पे आता शिजायला ठेवूया. आता आपण असं तूप टाकून घेतलेलं आहे, साजूक तूप आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, पण उपास म्हटलं की मग तूप चालतं, साजूक तूप नाही तर मग शेंगदाणा तेल वापरायला पाहिजे. आता आपण असे ह्याच्यात टाकूया. आता याला मध्यम आचेवरती एक 7 ते 8 मिनिटं झाकून ठेवून देऊ. हे बघा, 6 मिनिटं झालेत. मी आता झाकण काढते. आता आपण यांना छान पलटून घेऊया. इकडनं छान हे झालेले आहेत कुरकुरीत. तुम्हाला जर कडक अजून जास्त हवे असतील तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. आपण पलटून परत ठेवू शकतो यांना. आता खाली बऱ्यापैकी तूप आहे, त्यामुळे परत तूप टाकायची गरज मला वाटत नाही. आता सगळे मी पलटवलेत. आता मी तूप घालत नाही, जे सुरुवातीला घातलं ते आता परत 5 मिनिटं मी तसंच त्याला आता मंद आचेवर वाफवून घेते. हे बघा, आता आपण झाकण काढूया. हे बघा, हे होऊन राहिले. अजून हे व्हायला पाहिजेत. हे मधले सेंटरचे असल्यामुळे पहा हे छान कुरकुरीत होऊन गेले आहेत, पण अजून हे पण खालून व्यवस्थित व्हायचे आहेत. अजून एक 2-3 मिनिटं मी ठेवते आणि मग दाखवते. हे बघा, आता 3 मिनिटं झाली आहेत.
मी काढते. एकूण 8 मिनिटं झालीत. आपण आधी सेंटरचेच हे बघा छान झाले आहेत बघा. एकदम मंद आचेवर केलेले होते. हे बघा, हे मी आता काढून घेते कारण हे चांगले कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत. आणि बाकीचे आता बघून पलटून घेऊया. हे पहा इतके छान आहे. अगदी कमी तुपात आपण तेलात हे तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता, काहीच नाही. पण ह्याला इतकं कमी तूप लागतं की म्हणजे आपल्याला उपवासाचं असं वाटतं खूप जड होतं, साबुदाणा आहे आणि त्यात खूप तेल तूप सगळं खूप जड. हे पहा अगदी कमी तुपात होणारे हे असे आपले उपवासाचे आप्पे, लागायला चवीने सुंदर आणि कमी तुपातले असल्यामुळे डायटिंगवाल्यांना सुद्धा खाताना अजिबात संकोच न करता खाता येणारे असे आप्पे तुम्ही नक्की करून बघा. आता मी हे सगळे काढून घेते. हे बघा आपले उपवासाचे कुरकुरीत आप्पे तयार आहेत. महाशिवरात्र असो किंवा मोठी एकादशी असो, त्या दिवशी जसं म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी, तसंच महाशिवरात्रीला सुद्धा आपण खूप वेगवेगळे पदार्थ करून खात असतो. ते आणि उपवासातला साबुदाण्याचे बोंड किंवा वडे हे इतके सगळ्यांना आवडतात, पण ते जड असतात म्हणून खाणं टाळलं जातं किंवा साबुदाणा अंगावर उडतो म्हणून बोंड किंवा वडे तळायचा कंटाळा केला जातो. त्याच्यात सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही हे आप्पे केलेत ना तर अंगावर तेल तूप उडण्याचा प्रश्न नाही आणि अगदी कमीत कमी तुपात आणि एकदम चविष्ट असे हे आपले आप्पे झटपट तयार होतात. बघा तुम्ही असे कुरकुरीत खुटखुटीत असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. हे पहा उघडून दाखवते मी. असं हा आतून आपला वडा आप्पा तयार आहेत. हे असे आप्पे तयार होतात. वरनं एकदम कुरकुरीत आहे, आतून मऊ असे हे हिरवी मिरची, दाण्याचा कूट आणि जिरं आणि दही अशी ही सुंदर उपवासाची चटणी, याच्याबरोबर हे आप्पे अप्रतिम लागतात. तुम्ही पण या प्रमाणात हे आप्पे करून बघा. तुमचे असेच फार सुंदर होतील मला खात्री आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि माझ्या या चॅनलला आणि या माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.